स्टडी पॉइंट या चॅनलवरती पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत. तर बघा, आज आपल्याला या ठिकाणी थोडंसं युनिक पाहिजे. काय युनिक पाहिजे तर बघा, डेली यूजेसचे सेंटेन्स आहेत काय ते आपण रोज कमीत कमी 5-6 घेऊन आपलं इंग्लिश रेग्युलर कशी स्पीक करायची ते आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आपल्या या नवीन व्हिडिओला. तर बघा, या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आहे, मी माझी चूक मान्य करतो. आपण जेव्हा मराठीमध्ये तर आपल्याला माहित असते सेंटेन्स, पण ते इंग्लिशमध्ये कसे बोलायचे ते मी आता सांगते. तर बघा, मी माझी चूक मान्य करतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय ऍडमिट माय मिस्टेक. बघा, आय ऍडमिट माय मिस्टेकचा अर्थ काय होतो बाळनो, की मी माझी चूक मान्य करतो. आता बघा, हे घड्याळ चूक वेळ दर्शवते. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला जर कोणी घरी आलं तर ते इंग्लिशमधून बोलण्याचा प्रयत्न करतं पण आपल्याला येत नाही. त्यामुळे असं सेंटेन्स म्हणलं की हे घड्याळ चूक वेळ दर्शवते, तेव्हा काय म्हणायचं इंग्लिशमधून त्याला बघा, दिस वॉच शो. बघा, शो म्हणजे दर्शवणे किंवा दाखवणे. दिस वॉच शो द करेक्ट टाइम. बघा, करेक्ट म्हणजे काय रे, अचूक किंवा एकदम बरोबर. टाइम म्हणजे वेळ. बघा, आता क्लास 7 वाजता संपतो. आता तुमच्या घरचे तुमचे फ्रेंड्स आले, ते म्हणले अरे तुझा क्लास किती संपतो, किंवा तुम्हाला इंग्लिशमधून विचारलं त्याला रिप्लाय देता आलं पाहिजे, बरोबर नाही. बघा, सेंटेन्स आहे क्लास 7 वाजता संपतो, तेव्हा तुम्ही त्याला इंग्लिशमधून खूप सोपं आहे. बघा, द क्लास फिनिशेस किंवा फिनिश म्हणलं तरी जमते. फिनिशेस बघा ॲट 7. बघा 7 तुम्ही सकाळ असेल तर एम किंवा दुपारून असेल तर PM म्हणू शकता. बघा, ती तिच्या आईसारखी दिसते. बघा, बऱ्याच वेळेस आपल्या बायकामध्ये म्हणजे ती कुणासारखी दिसते राव मुलगी, तेव्हा आपल्याला तिथे सांगता आलं पाहिजे काय रे, ती तिच्या आईसारखी दिसते. म्हणजे शी लुक्स लाईक हर मदर. म्हणजे काय रे, ती तिच्या आईसारखी दिसते. बघा, आय ऍडमिट माय मिस्टेक, हे तुम्ही टीचरला सुद्धा म्हणू शकता, सॉरी टीचर आय ऍडमिट माय मिस्टेक. बघा, हे घड्याळ अचूक वेळ दर्शवते. दिस वॉच शो द करेक्ट टाइम. क्लास 7 वाजता समजा क्लास फिनिशेस ॲट 7 आणि ती तिच्या आईसारखी दिसते. म्हणजे काय, शी लुक्स लाईक हर मदर. बघा, अशा पद्धतीचे नवनवीन सेंटेन्स आपण इंग्लिशचे मराठीमधून आणि मराठीचे इंग्लिशमधून या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा, तुमच्या जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, जसं की ह्या सेंटेन्सला काय म्हणायचं राव इंग्लिशमधनं, किंवा त्या सेंटेन्सला काय म्हणायचं इंग्लिशमधनं. बघा, अजून आपण एक डेली यूजचा सेंटेन्स बघतो की छोट्या छोट्या मुलांसाठी खूप गरजेचे, की काही त्यांना ते माहीत नसतं. बघा रे, सकाळी आपण म्हणतो शुभ सकाळ. बघा, शुभ सकाळ इंग्लिशमध्ये सगळ्यांना माहिती काय म्हणतो तरी आपण, गुड मॉर्निंग, बरोबर आहे. बघा, सकाळचं तर माहीत असते. आता आपलं दुपार बघा काय म्हणायचे. बघा, शुभ दुपार. शुभ दुपार म्हणजे काय बाळांनो, गुड आफ्टर. बघा, स्पेलिंग व्यवस्थित बघा, गुड आफ्टरनून. आणि बघा रे, अशाच पद्धतीने दुपार झाल्या, दुपारच्या नंतर तुम्ही तिसरीला काय दिवस मला थोडंसं काय म्हणतात रे, गुड इव्हिनिंग. म्हणजे काय रे, शुभ संध्याकाळ. बघा, झोपायची वेळ नाही बरं का, थोडासा अंधार किंवा तिसरा पार झाला असतो, किंवा बघा शुभ संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे काय रे, थोडं सूर्य असणं किंवा संध्या झालेली असेल तेव्हा आपण काय म्हणतो तरी त्याला गुड इव्हिनिंग. बघा, झोपायचं नाहीये, गुड इव्हिनिंग. आता झोपायची वेळ आता येते, काय रे, शुभ रात्री. आता बघा, शुभ रात्रीला काय म्हणतात तुम्ही, गुड नाईट. आता हे सगळ्यांना फेवरेट शब्द आहे, कारण की आपण मावशीला त्यांना पाठवत ना, गुड मॉर्निंग, गुड नाईट, हे 2 वर्ड्स आपल्याला सहजासहजी पाठवत असतात. आता बघा, एखादं जर अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा कोणत्या इंग्लिशमधले सेंटेन्स कसे असतात त्यांना यूज कसा करायचा ते शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि आपण लवकरच अशा पद्धतीचे टेन्स वगैरेवरती आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तर अशाच पद्धतीने सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.